आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे लंकेश, जर तुला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर अभिमान आहे तर मी श्रीरामांच्या वतीनं आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो। मी माझा पाय आपल्या या दरबारात घट्ट रोवतो। जर आपला कोणी योद्धा या पायाला जमिनीवरून उचलू शकला तर मी माझ्या स्वामींच्या वतीनं आपल्याला हे वचन देतो, ते आपली हार मानून या लंकेतून परत निघून जाते। जय श्रीराम। महाराज सुग्रीव, आमच्या मनात एक विचार आहे। आक्रमण करण्याआधी रावणाला एक शेवटची संधी दिली जावी। ह्याच्या अगोदर आपले वीर योद्धे या सुंदर नगरीचा विनाश करून टाकतील। जर रावण सीतेला सन्मानपूर्वक परत करून मला शरण येईल तर मी त्याला क्षमा करेन। क्षमा करायची दादा? त्या पाप्याला ज्याने जगदंबेप्रमाणे पवित्र सीता मातेला पळवलं, देवांना हानी पोचवली आणि आपल्या पित्या समान महात्मा जटायूंचा निर्दयतेने वध केला। लक्ष्मण, नाही दादा, ज्याने माझ्या देवतुल्य भावाच्या मनाला दुःख दिलं आहे त्याला मी क्षमा करण्यास संमती नाही देत। लक्ष्मणा, शास्त्र सांगतं की सामर्थ्यवानाला क्षमेचा गुण सोडून नाही चालत। दयाच वीराची शोभा असते। देवगुरु बृहस्पतींनी राजनीतीचे शिक्षण देताना सांगितले आहे की स्वतःच्या क्रोधाला प्रदर्शित करताना, कोण्या एका व्यक्तीला पापाचा दंड देताना जर त्याची प्रजा आणि निर्दोष प्राण्यांचा सर्वनाश होण्याची संभावना असेल तर वीर पुरुषाने स्वतःच्या क्रोधाला शांत करून क्षमेच्या गुणाला स्वीकारावे आणि शत्रूला आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यास अवधी द्यावा। हाच राजधर्म आहे आणि हीच राजनीती आहे। प्रभो, ही योजना रजोचित पण आहे आणि धर्मोचितही। आता प्रश्न हा आहे की आपला दूत बनवून कोणाला पाठवलं पाहिजे? कारण की दूत असा असला पाहिजे जो परमबुद्धिमान हवा, परमवीर पण हवा। कारण की असा शत्रू कोणत्याही वेळी कपट करू शकेल। दादा, मग तर आपल्याला वीर हनुमानांना पाठवायला हवं। नाही का? कारण शत्रू असंच समजेल की सर्व वानर सेनेत एकच वीर योद्धा आहे ज्याला वारंवार पाठवत आहेत। प्रभो, माझ्या मते युवराज अंगदला या कामासाठी पाठवलं जावं। अंगद, तू युवराज आहेस, तुला हे काम मंजूर आहे? प्रभू, इतके विद्वान ज्ञानवान असून सुद्धा मला यासाठी योग्य समजलात, माझं महाभाग्य। आपण माझा गौरव वाढवलात कृपानिधान। दूताची मोठी जबाबदारी असते अंगद। शत्रूला भरलेल्या सभेत आपल्या स्वामीचा संदेश ऐकवायचा आणि आपल्या मताशी सहमत करण्याचा। आपल्या स्वामीच्या शक्तीचे अशा प्रकारे वर्णन कर की आपल्या स्वामीचा मानही राहील आणि समोर ऐकणाऱ्याला आपला अपमानही वाटणार नाही। आत्मसंयम दूताचा सर्वात मोठा गुण आहे अंगद। प्रभू, ज्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवाल तो बुद्धी, विवेक, गुण, ज्ञान यांची खाण बनतो कृपानिधान। तू काय उद्देश घेऊन चालला आहेस हे चांगल्या प्रकारे समज। रावणाने सन्मानपूर्वक सीतेला परत पाठवावे, रक्तपात आणि संघर्षाची वेळ येऊ नये, हाच उद्देश आहे आमचा। तू आमच्याकडून शांती दूत बनून जात आहेस बालीकुमार। शांती संदेश हा रामाचा घेऊन जा युवराज, एक अवसर द्या शत्रूला, वीरोचित हे काम, वीरोचित हे काम। मला आशीर्वाद द्या रघुनाथ, मी सफल होऊन आपल्या पायाशी परत येईन। दूताचे आणखीन एक कर्तव्य असते बालीकुमार। शत्रूच्या समोर
आपल्या दलाची शक्ती आणि सेनेच्या बलसामर्थ्याचे वर्णन अशा चतुराईने करायचे की शत्रू आतल्या आत थरथरला पाहिजे. ज्या विश्वासानं आपण ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती मी निभावू शकेन असा आशीर्वाद द्या मला प्रभू. जा, विजयी हो. मला आज्ञा द्या महाराज. सफल होऊन परत. यशस्वी हो. सावधान. कोण आहेस तू? राजदूत. कुणाचा राजदूत? आमचे स्वामी श्री रामप्रभूंचा दूत. येण्याचा उद्देश? लंका नरेश रावणाला आमचे स्वामी श्री रामांचा संदेश देणं. तिथेच उभा राहा. सेनापतीची परवानगी मिळाल्यावरच पुढे येऊ शकशील. मी परवानगीची वाट पाहेन. कोण आहे? शत्रूचा दूत आहे. शत्रूचा दूत आहे. सेनानायकाला सांगा. शत्रूचा दूत आहे. सेनानायकांना सांगा. शत्रूचा दूत आहे. सेनानायकांना सांगा. शत्रूचा दूत आहे. सेनानायकाला सांगा. सेनानायकजी, शत्रूचा दूत आहे. आत येण्याची परवानगी मागतोय. येऊ दे, परंतु त्याला सांगा की त्याच्या सेनेला मागे पाठव. त्यानंतरच दार उघडलं जाईल. आपल्या सेनेला मागे जाण्यास सांगावं. नंतरच नगराचं दार उघडण्यात येईल. सर्वांनी मागे जावं. सेना दूर गेली आहे. सेनानायकजी, दरवाजे उघडले जावेत. शांती दूत प्रभु रामाचा घेऊन शांती संदेश. असत अधर्म अनीतीच्या नगरी केला प्रवेश. नगरी केला प्रवेश. तुला महाराजांना भेटायचं आहे? होय. दूताला शस्त्राची आवश्यकता नसते. आपली गदा इथेच ठेव. जय श्रीराम. ही तर राजकुमार अंगदची गदा आहे. याचा काय संकेत असू शकतो? त्याने दूताला आपले शस्त्रे सोडण्यास सांगितले असणार. त्यामुळे राजकुमाराने आपली गदा त्यांना न देता आपल्या सेनेकडे पाठवली. ताठमान अभिमान प्रभूच्या सेनेची शान. निर्भय सिंहसम राक्षसांच्या सेने. साहस अपार प्रभु रामाचा आधार. जणू उडी गेई महासागराच्या उदरात.
थांबे ना कुणाच्या योगी सरळ चालत निघे सूर्याचा प्रकाश जणू दाट जंगलामध्ये रामाची या सेनेमध्ये मोठे मोठे योद्धे जरी अंगदच शूर आणि बुद्धीची प्रभा दिसे लंकेश्वरांचा विजय असो. काय महाराज, शत्रूचा एक दूत आला आहे. त्याचं म्हणणं आहे की त्याने असा एक प्रस्ताव आणलाय ज्यामुळे युद्ध करण्याची आवश्यकता नाही पडणार आणि लंकेत शांती लाभेल. शांतीचा प्रस्ताव आणला आहे. वा रामा, युद्धाच्या आधीच शांतीदूत पाठवून दिलास. अजून तर तू आमच्या चंद्रहासाची चमक पाहिली नाहीस, आधीच घाबरून गेलास. पाठव त्या दूताला. जशी आज्ञा महाराज. कोण आहेस तू आणि काय संदेश घेऊन आलायस? महाराज, सभ्य देशांच्या राजदरबाराची पद्धत असते की दुसऱ्या राज्यातून आलेल्या राजदूताचा आदर करून प्रथम त्याला आसन दिलं जातं. नंतर सन्मानानं त्याचं आदरातिथ्य करून त्याला त्याच्या येण्याचं कारण विचारलं जातं. मूर्खा, इतकं पण माहित नाही की राजदूत त्याला म्हणतात ज्याला एखाद्या राजानं पाठवलेलं असतं. जंगलातून आलेल्या कोण्या भिकाऱ्यानं पाठवलेल्या वांद्राला राजदूत नाही म्हणत. आपण राजांची गोष्ट करता लंकेश्वर. मी ज्यांचा दूत आहे ते तर राजांचेही राजा आहेत, राजराजेश्वर आहे. ते केवळ या भूमिखंडाचेच नाहीत, परंतु तीनही लोकांचे स्वामी आहेत. देवता, वेद आणि विधींचेही ते नायक आहेत. मी त्याच त्रिलोकेश्वराचा, श्रीरामांचा राजदूत आहे. तो हरी आहे, हर आहे वा ब्रह्मा आहे? कोण आहे तो? तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी जे मला ऐकवतो आहेस त्या तुझ्या रामाची वास्तविकता एवढीच आहे की तो एक भटकणारा वनवासी आहे ज्याला त्याच्या राज्यातून हकलवलं गेलं आहे. सांग, त्या भिकाऱ्यानं काय संदेश देऊन पाठवलाय तुला? महाराज रावण, आपण माझ्या स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान केलाय, म्हणून मला नियमानुसार या सभेतून निघून जायला हवं. राजदूताचा सन्मान त्याच्या राजाचा सन्मान असतो, म्हणून राजदूताचं प्रथम कर्तव्य आहे की तो आपल्या सन्मानाचं रक्षण करेल, कारण की माझ्या अपमानाचा अर्थ होईल माझे स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान. म्हणून माझ्यासाठी दोनच मार्ग आहेत. पहिला तर हा की जिथे सन्मानपूर्वक आसन नाही दिलं गेलं मी त्या सभेतून निघून जाणं, परंतु जो संदेश मी आणलाय तो इतका महत्त्वपूर्ण आहे त्यावर लंकावासियांचं, सर्व राक्षस जातीचं जीवन मरण अवलंबून आहे. त्यासाठी माझा दुसरा मार्ग हा आहे की मी या सभेत माझ्यासाठी एक राज्योचित आसन स्वतःच निर्माण करावं. त्यावर सन्मानपूर्वक बसून मी आपल्या राजाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. जय श्रीराम.
श्रीराम. अंगद देयनी तिस शासन आजवर कुणी नच पाहियासम. तिन्ही लोकींच्या स्वामीच्या दूता बसण्यासही जो देईन आसन. दैवी बळ अंगदच्या अंगी अभिमानी शब्दांचे भाषण शेपटीचा उपयोग करूनिया शेपटीचे जो करीतासन. हे दशग्रीव, आता माझ्या येण्याचं कारण ऐक. मी आपलं हित आणि चांगल्यासाठी श्री रघुवीरांचा दूत बनून आलो आहे. महाराज, माझ्या पित्याबरोबर आपली मित्रता होती, म्हणूनही मी आपल्याला चांगलं मत द्यायला आलो आहे. आपलं कुळ उत्तम आहे. आपण पोलिस तर ऋषींचे पुत्र आहात. आपण शिवाची आणि ब्रह्माजींची पूजा करून त्यांच्याकडून पुष्कळसे वर मिळवले आहेत आणि आपण सिद्ध केलंय. त्याच शक्तीने आपण सर्व लोकपालांना जिंकलाय. परंतु नंतर आपण काही संगदोष अथवा दुर्मतीच्या कारणानं त्या शक्तींचा दुरुपयोग करून ऋषी, देवता, गंधर्व, अप्सरा, नाग, यश आणि राजांचा मोठा अपराध केलाय. त्याच राजमदानं आंधळे होऊन आपण जगज्जननी सीतेला पळवून आणलाय. जेव्हा पापकर्म अशा प्रकारे आपल्या पराकाष्ठेला पोहोचतात तेव्हा दैवी शक्तींना पापांचा नाश करावाच लागतो. परंतु त्या नाशाबरोबरच पाप्याची मोठी दुर्गती होते. त्याचा अंत फार भयानक असतो आणि मृत्यूनंतर त्याची दशा अत्यंत दुःखद असते. आपली पाप आज आपल्याला त्या सीमेपर्यंत घेऊन आली आहेत. मी आपल्या हितासाठी आपल्याला हाच सल्ला द्यायला आलो आहे की हा एकच असा क्षण आहे की जर आपल्याला हवं असेल तेव्हा रामाची क्षमा मागून त्यांना शरण जावं. श्रीरामाची ही एक पद्धत आहे की जो खऱ्या मनानं शरण आलेल्यांच्या दोषांकडे नाही पाहत. कुणी शरण आल्यावर बोलावलं की माझं रक्षण करा, प्रभू माझं रक्षण करा अशी आर्त हाक ऐकल्यावर प्रभू शरणागताला अभय प्रदान करून संसारातील सर्व दुःखातून मुक्त करतात. त्यांच्या बाणात तिन्ही लोकांना एकदम भस्म करण्याची शक्ती असून सुद्धा ते एका खऱ्या वीराप्रमाणे दयेला नाही सोडत. म्हणून आपण माझा ऐका. याच वेळेला आपली शस्त्र खाली टाकून आणि क्षमायाचना करून आपल्या समस्त कुटुंबियांसह श्रीरामांना शरण जाऊन माता जानकीला मोठ्या आदरानं त्यांच्या पतीकडे परत करा. श्रीराम असे उदार आणि कृपाळू आहेत की आपला क्षमा शब्द ऐकण्याआधीच आपल्याला क्षमा करतील. असं आम्ही क्षमा मागितल्यावर ते आम्हाला क्षमा करतील या गोष्टीचा तू आम्हाला विश्वास देतोस? आम्ही सीतेला घेऊन आमच्या कुटुंबियासमवेत ताती तृण धरून त्याची क्षमा मागायला इतक्या दूर त्याच्या छावणीपर्यंत गेलो आणि त्याने आम्हाला क्षमा न करता आम्हाला बंदी बनवलं तर सर्व जग आमच्यावर असेल. या गोष्टीचा विश्वास कसा ठेवायचा? महाराज रावण प्रभूवर विश्वास ठेवलाच पाहिजे. ज्याचा प्रभूवर पूर्ण विश्वास नसतो त्याला प्रभूची प्राप्ती कधीच नाही होऊ शकत. आपल्याला सूचित करण्यासाठी मी इतकंच सांगतो की जेव्हा वानर सेनेनं सुसज्जित होऊन लंकेला चारही बाजूनं वेढलं आणि सर्वजण लंकेवर हल्ला करण्यास श्रीरामप्रभूंच्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते तेव्हा त्यावेळी त्या करुणासागरानं मला बोलावून स्वतः सांगितलं की जा
रावणाला जाऊन सांग की मी युद्धाच्या ज्वाळेत लंकेच्या निर्दोष प्रजेची आहुती नाही देऊ इच्छित. जर तो जानकीला पूर्ण सन्मानानं माझ्या ताब्यात देईल तर त्याच वेळी त्याला क्षमा करेन आणि लंकेतून परत निघून जाईल. मला शांती पाहिजे. तू माझा शांतीदूत बनून महाराज रावणांच्या भेटीला जा. ही गोष्ट रामानं स्वतः म्हटली. तू मला माझी सीता देऊन टाक, मी परत निघून जाईन. मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. होय महाराज, त्यांनी स्वतःच सांगितलंय. हा, हीच गोष्ट मी तुझ्या तोंडून ऐकू इच्छित होतो. हीच गोष्ट राम म्हणाला की मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. मूर्खा, या गोष्टीत तुला रामाची दया दिसली, त्याची भीती नाही दिसली की रणभूमीत रावणाच्या समोर येण्याच्या विचारानं त्या धनुर्धराचे हातपाय कापू लागले. त्याच्या प्रिय पत्नीला कोणी पकडून नेलं. त्या शत्रूसाठी इतक्या महिन्यामध्ये त्याच्या रक्तामध्ये सोडाची कोणतीही ज्वाला नाही भडकली. मग ते क्षत्रियाचं रक्त नाही, तो तुझा परमवीर, तो भिकाऱ्याप्रमाणे आमच्याकडे सीतेची भीक मागत आहे. त्याला जाऊन सांग, सीता कोणी भिक्षेत देण्याची गोष्ट नाहीये. अशी अनमोल गोष्ट तर आपल्या पराक्रमानं जिंकावी लागते. माता सीतेला त्यांनी आपल्या पराक्रमानंच जिंकलेलं होतं. महाराज, बहुतेक आपण विसरला ते शिवधनुष्य जे श्रीराम प्रभूंनी काडीप्रमाणे उचलून तोडलं होतं. त्याच धनुष्यावर आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी आपणही गेला होतात आणि ऐकलंय ते आपल्याला उचलताही नाही आलं. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही होत आणि भेकडात शत्रूला क्षमा करण्याचं साहस नसतं. या दंतकथामध्ये काय ठेवलंय मूर्ख वानरा? तू म्हणाला होतास तुझे वडील आमचे मित्र होते, पण आपल्या कुळाची ओळख नाही दिलीस तू. महाराज, देवराज इंद्राचा पौत्र महाराज वालींचा मी पुत्र आहे. माझं नाव अंगद आहे. मी अशीही एक दंतकथा ऐकली आहे की माझे वडील महाराज वालींनी एका वेळी रावण नावाच्या कोण्या प्राण्याला आपल्या शेपटीत बांधून अनेक पर्वत फिरत राहिले होते. हा तोच वाली आहे ज्यानं अमृत मंथनाच्या वेळी समुद्राला घुसळण्यासाठी मदत केली होती. तू वानरराज वालीचा पुत्र आहेस? त्यांचे व आमचे मैत्रीचे संबंध होते. आम्हाला हे पाहून अत्यंत दुःख होत आहे की अशा महाबलवानाचा पुत्र असून एका तुच्छ मानवाचा दूत बनून आनंदित होत आहेस. जो तुझ्या वडिलांचा हत्यारा आहे त्याच्या मागे सेवकाप्रमाणे हात जोडून चालत आहेस. तू आपल्या वंशाला लाज आणली सांगत. असंही असेल की बालीच्या मरणानंतर सुग्रीवाच्या भयाने कुणीही बिचाऱ्या अंगदची साथ नसेल दिली आणि हा निस्सहाय्य अवस्थेत आपले काका आणि पितृहत्या करणाऱ्याची सेवा करण्यासाठी विवश झाला असेल. तर हीच गोष्ट असेल तर आम्ही असताना तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. अंगद, तू आमच्या पुत्राप्रमाणे आहेस. आम्ही तुला तुझं राज्य परत मिळवून देऊ. तुझ्या वडिलांच्या गादीवर तुझाच अधिकार आहे. तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. आपल्या मनातील बदल्याची भावना विझू देऊ नकोस. तू रामाच्या विश्वासातील आहेस. त्याचा फायदा घे. एकांतात हळूच त्याचा वध करून आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घे. हेच एका वीर पुत्राचं कर्तव्य आहे. हे दशानन, आपण परत परत वीरतेचं वर्णन करत आहात, परंतु खऱ्या वीरतेचे गुण नाही जाणत महाराज. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही आहे आणि भेकड कधी शत्रूला क्षमा करण्याचं साहस नाही करू शकत. जर श्रीराम प्रभू आपल्या अपराधांना विसरून आपल्या चरणांशी आश्रय प्रदान करतील तर ती त्यांची महानता आहे, त्यांची उदारता आहे, त्यांची परमवीरता आहे, भेकडपणा नाही. ज्यांनी आपल्या बाणांनी आपली आजी तारका, आपले मामा मारीच, आपला भाऊ खरदूषण यासारख्या योद्ध्यांना आपल्या विशाल सेनेबरोबर
एकट्यानंच मारलं, त्यांना शक्तिहीन नका समजू. ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. माझ्या महाबली पित्यानं मरते वेळी मला हे रहस्य सांगितलं होतं आणि आज्ञा केली होती की मी त्यांच्या श्रीचरणाची सेवा करत राहावं. म्हणून आपण माझ्यावर दया करून माझी सहायता करण्याची गरज नाही आणि आपण आपल्यावर दया करा आणि जमलं तर श्रीरामांच्या चरणाशी शरण जाऊन आपला देश आणि राक्षस जातीचा नाश होण्यापासून वाचवा. बस! खूप झाली ही वल्गना. मतिमंदा, तू रावणाच्या शक्तीला नाही ओळखलंस. आमचा हात खड्गाच्या दिशेला जातो तेव्हा आकाशात लोकपाल भीतीनं कापू लागतात. ज्या बाहूने स्वतः कैलासाला उचललं होतं त्या बाहूंच्या नुसत्या हलण्यानं देवता, गंधर्व आणि नक्षत्र पण भीतीनं श्वास रोखून ठेवतात. तुमच्या सैन्यामध्ये असा एक तरी योद्धा सांग ज्याच्याशी युद्ध करायला रावणाला आनंद होईल. आपण खरंच सांगितलं. आमच्या सेनेत असा कोणी नाही ज्याला आपल्याशी लढण्यात शोभा वाटेल. नीती म्हणते प्रीती आणि वैर बरोबरीच्यांशी करणं योग्य आहे. आपल्यासारखा पापी, कामी, स्त्री लोलूप जो लपून धोक्यानं परक्या स्त्रीला पळवून नेतो अशा नीचाबरोबर युद्ध करून कोणाची शोभा वाढेल. सावधान अंगद. हे नको समजूस की दूध बनून आला आहेस म्हणून तू काहीही बोललास तरी आमच्या हातून वाचशील. दूताच्या पण काही मर्यादा असतात. जर रावणाच्या समोर मर्यादा ओलांडल्यास तर इथेच तुझा अंत होईल. अभाग्या, जर तुला रावणाची मदत नको आहे तर त्याच्या क्रोधाला घाबर. रावण रावण किती वेळा या नावाला उच्चारणारात महाराज. मी हे जाणू इच्छितो जगात किती रावण आहेत. मी कितीतरी रावणांची नावं आपल्या कानांनी ऐकली आहेत. महाराज, यापैकी आपण कोणते रावण आहात? एक रावण तर मी ऐकलंय की राजा बालीला जिंकण्यासाठी पाताळात गेला होता. तिथं मुलांनी त्याला तबेल्यात बांधून खूप मारलं. तेव्हा बालीने त्याला दया दाखवून सोडून दिलं. एका रावणाच्या बाबतीत मी ऐकलंय की सहस्त्रबाहूने एका जंतूप्रमाणे किडा समजून त्याला पकडलं होतं. तेव्हा पुलिस मुनींनी त्याला सोडवलं. एका रावणाच्या बाबतीत सांगण्यास संकोच वाटतो, कारण असं म्हणतात की माझ्या पिताश्रींनी त्याला आपल्या काखेत दाबून आपली पूजा करत राहिले. अशा वीरात आपण कोणते रावण आहात महाराज? मूर्खा, आम्ही तोच बलवान रावण आहोत ज्याच्या बाहूंची लीला कैलास पर्वत जाणतो. आमची शूरवीरता उमापती महादेवाला स्वीकार आहे. ज्यांच्यावर मुंडक्यांची फुलं चढवून आम्ही ज्यांची पूजा केली, आमच्या बाहूंचा पराक्रम दिग्पाल जाणतात. आमच्या छातीची कठोरता दाही दिशांचे हत्ती जाणतात. त्या दिग्गजांच्या या छातीवर अधून अधून तुटले आहेत. आम्ही ते जगप्रतापी प्रसिद्ध रावण आहोत ज्याच्या चालण्यानं पृथ्वी अशा प्रकारे डोलते जशी नावेत कोणी हत्ती चढला आहे. त्या रावणापुढे त्या मनुष्य रामाबद्दल बोलतो आहेस? मूर्खा, काही वानरांच्या साह्यानं ज्यानं समुद्रावर सेतू बांधला, हीच त्याची शूरता आहे. समुद्र तर पक्षी पण ओलांडतात, पण त्यामुळे ते काही शूरवीर नाही ठरत. जर तुझा स्वामी असा योद्धा आहे तर दूत कसले पाठवतो? शत्रूशी युती करताना त्या लाज नाही वाटत? महाराज, लाज तर केवळ आपलाच गुण आहे. या लाजेमुळेच आपण आपले गुण वारंवार गाताना नाही थकत. हे लंकेश, रामानं घाबरून मला दूत बनवून संधी करण्यास नाही पाठवलं. श्री रघुवीरांनी हे विचार करून पाठवलाय की कोल्ह्याला मारून सिंहाची शोभा नाही होत. या कारणानं ते तुमच्यावर दया करू इच्छितात, परंतु तुम्ही दयेला पात्र नाही. आता श्रीरामांची शेवटची चेतावणी तुम्हाला ऐकवतो. त्याने सांगितलंय की मी तुझ्या अपराधाची शिक्षा देण्यास लंकेच्या दारावर आलो आहे. ब्रह्माच्या वराच्या कारणामुळे तुला जो अभिमान आहे
तो नाहीसा होण्याची वेळ आता आली आहे. राक्षसधम, जर सीतेला घेऊन तू मला शरण नाही आलास तर मी या पृथ्वीला राक्षसहीन करून टाकी. ज्या बळाच्या भरोशावर तू कपटानं सीतेला पळवलंयस त्या बळाला आज युद्धभूमीत दाखव. मी मंत्री, पुत्र, बंधू बांधवांसहित तुझा वध करेन, कारण की तुझ्या मरून जाण्यानं तिन्ही लोक निश्चिंत होऊन जातील. या रावणरूपी जहाजाचा बुडण्याचा काळ आलाय. अजूनही वेळ आहे. ज्यांना श्रीरामाच्या शरणात यायचं असेल त्यांनी यावं. आता यानं याचा जिवंत राहण्याचा अधिकार गमावलाय. या सभेत याचं डोकं कापून याला रावणाच्या शक्तीचं दर्शन घडू देत. आज्ञेचं पालन व्हावं. थांबा महाराज, हे बिचारे आपली शक्ती मला काय दाखवणार? मी आपल्याला माझी शक्ती दाखवतो. जय श्रीराम, जय श्रीराम. हे लंकेश, जर तुला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर अभिमान आहे तर मी श्रीरामांच्या वतीनं आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो. मी माझा पाय आपल्या या दरबारात घट्ट रोवतो. जर आपला कुणी योद्धा या पायाला जमिनीवरून उचलू शकला तर मी माझ्या स्वामींच्या वतीनं आपल्याला हे वचन देतो, ते आपली हार मानून या लंकेतून परत निघून जाते. जय श्रीराम. रामा स्मरुनी कपी अति क्रोधे भर दरबारी पाऊल रोवे. अति अचाट बळ दावे दरबारी. राम सीतेचा भक्त भारी. धन्य जन्म हा मुचा, धन्य जन्म हा मुचा. हिम्मत असेल तर तुम्ही यावे अंगद भर सभेत उभा. बोला राम प्रभूची जय, अंगद भर सभेत उभा. बोला राम प्रभूची जय. पाय पकडून या वानराला जमिनीवर आपटा. एक एक योद्धा येई हो, एक एक योद्धा येई. आपुली सारी शक्ती लावी. पाय जराही नतसुभर हाले. बोला राम प्रभूची जय. पाय जराही नतसुभर हाले. बोला राम प्रभूची जय. इंद्रजीत हा भारी बलवान. रोमांचित सभा त्यास बघून.
परिणाम काही नाही अंगद तसाच मन ज्याचे कठीण साधू ब्रह्मचार्यासम अटळ विश्वास जसा प्रभूच्या पुजाऱ्यास पाऊल आढळ मात्र अंगद वीराचे सभा अचंबित सारी सभा अचंबित सारी नाही असा कपी बलधारी भरवसा राम प्रभूवर भारी बोला राम प्रभूची जय भरवसा राम प्रभूवर भारी बोला राम प्रभूची जय बोला राम प्रभू मूर्खा, पायच पकडायचे असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड. त्यांच्या चरणाशी मुक्तीचं द्वार आहे. माझे पाय का पकडतोस? माझं आव्हान आपल्या योद्ध्यांना होतं, आपल्याला नाही. आपल्याला तर मी हेच सांगेन, श्रीरामांचे चरण पकडा तर आपलं कल्याण होईल. मी उद्याच्या सूर्योदयापर्यंत वेळ देतो. त्यानंतर लंकेवर स्वारी केली जाईल. दादा, हा कोणाचा मुकुट आहे? हा तर महाराज रावणाचा मुकुट आहे. रावणाचा? होय. इंद्रजीत, पकड याला. जाता कामा नये. जय श्रीराम.